जय श्रीकृष्णा. स्वागत आहे मित्रांनो तुमचं भक्तिकथा या मराठी चॅनलवर. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात नेहमी आनंदी कसे राहावे. सगळेच म्हणतात आनंदी राहा, पण कसे हे कोणी सांगत नाही. फक्त हसणे म्हणजे आनंद असतो का? की ते अंतकरणातून उगवणारे सुख कोणत्याही कारणाविना, कोणत्याही अटींशिवाय कधी एकट्याने बसून आपल्या मनाशी संवाद साधला आहे का? त्याला विचारलं का, तू एवढा अस्वस्थ का आहेस? तुझ्या आत एवढी भीती का आहे? हे सगळं असूनही कमी का वाटतंय? आपण इतरांना दोष देतो, परिस्थितीला, नशिबाला, वेळेला, पण कधी स्वतःच्या विचारांकडे पाहिलं आहे का? कारण ज्या दिवशी तुमचे विचार बदलतात त्या दिवशी तुमचे संपूर्ण जग बदलते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मन स्वच्छ करणे ही एका दिवसाची प्रक्रिया नाही, ते रोजचे युद्ध आहे. दररोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वतःला जिंकता किंवा स्वतःच्या भीतीने, आळसाने आणि नकारात्मक विचारांनी हरता. प्रश्न असा पडतो, चांगले विचार येतात तरी कुठून? ते बाजारात मिळतात का? एखादं पुस्तक उघडताच मन शांत होतं का? इतरांच्या गोष्टी ऐकल्याने आपोआप मनात चांगुलपणा भरतो का? नाही. विचार पेरले जात नाहीत, विचार जगले जातात. जसं जसं तुम्ही तुमचं आयुष्य समजत जातात तसं तसं मनातले विचारही सुंदर होत जातात. लवकर उठणे, शांत बसून स्वतःशी संवाद साधणे, निसर्गाकडे पाहणे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अपेक्षा सगळ्यात जास्त वेदना तिथे देतात जिथे त्या सगळ्यात जास्त जपून ठेवल्या जातात. आणि दुर्दैव हेच की आपण पुन्हा पुन्हा त्यांच्याकडून अपेक्षा करतो ज्यांनी आजवर फक्त निराशाच दिली आहे. पण आता वेळ थांबण्याचा नाही, शिकण्याचा आहे. प्रत्येकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. सगळ्यांकडे लक्ष ठेवा, पण विश्वास फक्त स्वतःवर ठेवा. कारण या जगाच्या गर्दीत ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या डोळ्यात डोळे घालायला शिकलात त्या दिवशी तुम्ही अजय व्हाल. लोक म्हणतात जग स्वार्थी आहे, पण कोणी हे म्हणत नाही की मीही स्वार्थी आहे. आपण बोट दाखवतो हे विसरून की प्रत्येक बोटांसोबत 3 बोटं आपल्याकडेच वळलेली असतात. दोष देणं सोपं असतं, पण स्वीकार करणं खूप कठीण. आणि तिथूनच बदलाची सुरुवात होते. एक माणूस देवाला विचारतो, तुझ्या प्रेमात आणि आमच्या प्रेमात काय फरक आहे? देव हसून म्हणाले, आकाशात उडणारे पक्षी हे माझं प्रेम आहे आणि पिंजऱ्यात कैद असलेले पक्षी हे तुमचं प्रेम आहे. जेव्हा प्रेम स्वार्थात अडकतं तेव्हा ते पिंजरा बनतं, आणि जेव्हा समर्पणात विरघळतं तेव्हा ते आकाश होतं. नात्यांची खोली मोजायची असेल तर सॉरी आणि थँक्यू म्हणण्याची हिंमत किती वेळा दाखवता? कारण जिथे अहंकार नाही तर भावना असतात तिथेच खरी नाती टिकतात. स्वतःला असं घडवा की लोक तुमच्या येण्याची वाट पाहतील, तुमच्या जाण्याची नाही. पण लक्षात ठेवा, जो खरं बोलतो, जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या गोष्टी जगाला टोचतात. कारण सत्य आरामदायक नसतं, पण आवश्यक असतं. तुमचे हेतू नेक असतील तर नाराजग्या जास्त होतील, पण घाबरू नका. कारण सत्याच्या मार्गावर साथ कमी असते, पण उद्दिष्ट मोठं असतं. कधी कोणासमोर झुकू नका या आशेने की तो तुम्हाला स्वीकारेल. कारण प्रेम आणि सन्मान भीक म्हणून मिळत नाहीत, ते स्वाभिमानात वाढतात. जर कोणाला तुमचं असणं ओझं वाटू लागलं तर त्याला जाऊ द्या. ओझं बनण्यापेक्षा आठवण बनणं चांगलं. मजबूत बना पण उद्धट नाही. दयाळू बना पण कमकुवत नाही. विनम्र बना पण भित्रे नाही. गर्व ठेवा पण अहंकार नको. प्रत्येकासाठी उघडं पुस्तक होऊ नका. हा टाइमपासचा काळ आहे. लोक वाचून तुम्हाला तिथेच सोडून जातील जिथून त्यांनी सुरुवात केली होती. लाखोंची गाडी एका छोट्या किल्लीने चालते. कोट्यावधीचं घर एका कुलूप किल्लीवर उभं असतं. तसंच तुमच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण इमारत तुमच्या स्वभावावर आणि विचारांवर उभी असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कधी विचार केला आहे का, भीष्म पितामह, गंगेचे पुत्र, वरदानात जन्मलेले, तेही कर्मफळ टाळू शकले नाहीत. मग आपण कोणत्या भ्रमात आहोत की गंगेत डुबकी मारल्याने पाप धुवून जाईल? पाप कर्माने धुतले जातात, पाण्याने नाही. आणि पुण्य विचारांनी उगवतात, देखाव्याने नाही. प्रार्थना करा, पण फक्त बोलण्यासाठी नाही. प्रार्थनेत तुम्ही देवाशी बोलता आणि ध्यानात देव तुमच्याशी.
पण आपण अडकलो आहोत मोठ्या मोबाईल स्क्रीनमध्ये आणि लहानशा मनासह. देखाव्याचं आयुष्य जगतोय, आकाशा एवढी स्वप्न पाहतोय, पण आत्मा कर्जात बुडालेली आहे. आपण खरंच जिवंत आहोत का, की फक्त श्वास घेतोय? आता प्रश्न फक्त आनंदी कसं राहायचं हा नाही, तर असं किती दिवस जगणार स्वतःला न भेटता, किती दिवस इतरांकडून अपेक्षा ठेवणार जेव्हा स्वतःलाच विचारत नाही तू खरंच आनंदी आहेस का? हा प्रश्न अपूर्ण आहे आणि उत्तर ही फक्त सुरुवात आहे. कारण मनाच्या खोलात शांत सन्नाटा आहे, तो अजून फुटलेला नाही. टोमण्यांच्या आगीत तपलेला माणूस राख होत नाही, तो सोनं बनतो. पण ही गोष्ट तेव्हाच समजते जेव्हा आयुष्य स्वतःचं आग बनून समोर उभं राहतं आणि पुढे जाण्यावाचून दुसरा मार्ग उरत नाही. सुरुवात करण्यासाठी महान असणं आवश्यक नसतं, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं मात्र आवश्यक असतं. कारण जे लोक परिस्थितीची वाट पाहतात ते आयुष्यभर फक्त वाटच पाहत राहतात. विचार बदला, रस्ता शोधू नका. ज्या वाटेवर चालता ती वाट आपल्या विचारांनी उजळून टाका. गेलं काल फक्त आठवणींमध्ये आणि येणारं उद्या तुमच्या निर्णयांमध्ये. असा विचार करू नका की मला चांगला मार्ग मिळो, तर असा विचार ठेवा की जिथे पाऊल टाकेन तिथेच मार्ग चांगला बनेल. समस्या कधीही दार ठोठावून येत नाहीत, पण त्या नकोशा नसतात. प्रत्येक अडचण, प्रत्येक धक्का, प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवायला येतं. कारण सगळा फरक विचारांचा असतो. कोणी समस्येत संधी पाहतो, तर कोणी संधीमध्येही समस्या शोधतो. तुमची विचारसरणी तुमचं नशीब ठरवते. काही गोष्टी मागाव्या लागत नाहीत, फक्त त्यांच्या जवळ जायचं असतं. जसं आगीकडून ऊब, पाण्याकडून शीतलता, गुलाबाकडून सुगंध. फक्त जवळ जा आणि स्वतःला उघड करा. तसंच परमेश्वराकडे जा, जवळीक निर्माण करा, मग काही मागण्याची गरजच उरत नाही. पण फसवणूक फक्त दिली जात नाही, ती अनेकदा दाखवलीही जाते. आणि सगळ्यात मोठी फसवणूक तेव्हा होते जेव्हा कोणी आपलेपणाचं नाटक करतं. विचार न करता दिलेलं वचन आणि न पाहता सोडलेला बाण नेहमी श्राप बनून परत येतो. आणि लक्षात ठेवा, आज नुकसान झालं असेल तर उद्या नफा देखील होईल. आज फसवणूक झाली असेल तर उद्या हिशोबही होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांच्याशी आपण लढू शकतो ते खरे शत्रू नसतात. खरी लढाई तर हसत हसत फसवणूक करणाऱ्यांशी असते. आयुष्यात प्रेम आणि विश्वास कधीही तोडू नका. कारण तुटलेला विश्वास पुन्हा तसाच बनत नाही आणि तुटलेले प्रेम पुन्हा तसंच मिळत नाही. जे लोक इतरांची काळजी करत आपली झोप गमावतात, अनेकदा त्यांची काळजी करणार कोणीच नसतं. ज्याने खऱ्या नात्याला जगलं तोच वेदनेत रडतो. स्वार्थासाठी नातं ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते ना पाणी. आजकाल लोक समजून घेण्यापेक्षा जास्त समजावतात, म्हणूनच नाती सुटण्यापेक्षा अधिक गुंतात. जोपर्यंत तुम्ही इतरांच्या चुका शोधत राहाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार नाही. कारण जो स्वतःला सुधारू शकत नाही तो कुणाचं भलं करू शकत नाही. स्वतःविरुद्ध बोललेले शांतपणे ऐकायला शिका. कारण उत्तर देण्यापेक्षा वेळेला बोलू द्या. वेळ बोलतो तेव्हा सगळेच गप्प होतात. संयम आणि सहनशीलता कमजोरी नाही, ती एक अदृश्य शक्ती आहे जी उद्ध्वस्त करत नाही तर घडवते. ही शक्ती प्रत्येकात नसते आणि म्हणूनच ती सर्वात मौल्यवान असते. या गर्दीत जर कोणी तुमची तब्येत विचारणारा माणूस सापडला तर समजा तुम्हाला रत्न मिळालं. फारसा आणि हैसियत विचारणारे तर गल्लोगल्ली सापडतात, पण मनाची अवस्था जाणून घेणारा एखादाच असतो. अफवा वाऱ्यासारख्या असतात. दार बंद केलं, खिडकी लावली तरी त्या घरात शिरतातच. पण सत्य शोधावं लागतं, त्यासाठी अंधारात उतरावं लागतं. आपल्याकडे कितीही पदव्या असतो, जर आपल्या माणसाचं दुःख आपल्याला कळत नसेल तर विश्वास ठेवा, आपण अजूनही अशिक्षितच आहोत. माणूसही विचित्र असतो. मागताना हात जोडून भिकारी बनतो आणि देताना गर्वाने दाता बनतो. त्याच देवाला दान देऊन खाली आपलं नाव करतो, पण
त्या दानात किती स्वार्थ दडलेला होता हे त्याला कळत नाही. इतरांना दुःख देऊन मिळवलेले सुख सुख नसते, ते एक ओझं ज्याचं आयुष्य फारसं लांब नसतं, पण जरी पडद्याआड केलं तरी त्याचा हिशोब याच पृथ्वीवर लिहिला जातो. वेळ काहीही विसरत नाही, ते प्रत्येक बाकी फेडते. लोक इतकी चालाकी कुठून शिकतात? सोबतही राहतात, मत्सरही करतात, नातंही जपतात आणि वैरही करतात. समोर एक रूप, पाठ फिरतात दुसरं. जणू आयुष्याचे एक रंगमंच आहे. सगळे कलाकार आहेत, पण खरा चेहरा हरवलेला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कधीही विसरू नका, वेळ आणि परिस्थिती कोणाच्याही बाजूने कायम राहत नाहीत. तुम्ही शक्तिशाली असो, पण वेळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली असते. आज जो खाली आहे तो उद्या वर असेल, आणि जो आज उंचीवर आहे तो उद्या जमिनीला स्पर्श करेल. आयुष्यात दोनच खरे साथी असतात, एक कर्म आणि दुसरा परमात्मा. बाकी सगळे इथेच थांबतात, इथेच वेगळे होतात. जो आपला नाही त्याच्यावर कधीही हक्क सांगू नका, आणि जो तुम्हाला समजून घेऊ शकला नाही त्याला आपलं दुःख कधीही सांगू नका. कारण मनात खोटं आणि हृदयात पाप असेल तर सगळे जप व्यर्थ ठरतात. अन्यायावर मौन धरणारा इतिहासात नेहमी पश्चाताप करतो. धृतराष्ट्रही गप्प राहिला आणि शेवटी 100 पुत्र गमावून बसला. तहान कितीही प्रेमाने गिळली तरी डोळ्यात पाणी येतच. काही गोष्टी बदलत नाहीत, फक्त चेहरे बदलतात. आयुष्याचा खेळ गोडाने सुरू होतो आणि खिरीवर संपतो. जन्माला गोड वाटलं जातं आणि मृत्यूला तीच खीर. पण सगळ्यात मोठी विडंबना ही की माणूस या दोन्ही वेळे ते खाऊही शकत नाही. आयुष्यात खरा शक्तिशाली तोच जो सगळं सहन करूनही हसतो, जो तुटूनही जोडलेला राहतो, जो हरूनही आशा सोडत नाही. तो आवाजात नाही तर आत्म्याच्या खोलात मजबूत असतो. दयाळूपणाचा अर्थ कोणी तुम्हाला कमकुवत समजावं असा नसतो. जर तो दाखवतो की तुम्ही त्या उंचीवर आहात जिथे कुणाचा वाईटपणाही तुम्हाला झुकवू शकत नाही. जेव्हा माणसाकडे सहनशीलता असते तेव्हा तो अपमान ही सन्मानासारखा सहन करतो. विनम्रतेचा अर्थ भीती नसतो. विनम्रता तेच जो वादळातही शांत उभा राहतो आणि गर्व त्यालाच शोभतो ज्याने वाटेतले काटे उचलून इतरांसाठी रस्ते सोपे केले, ना की त्याला जो फक्त आपल्या नशिबावर गर्व करतो. या जगात सगळं तर्कानेच होतं नाही. कधीकधी गप्प राहणं ही धैर्याचं लक्षण असतं. समोरचा ऐकायला तयार नसेल तर आपली ऊर्जा वादात नाही तर निर्मितीत लावा. कारण जेव्हा तुमचे कर्म बोलता तेव्हा शब्दांची गरज उरत नाही. जे लोक वाईट काळात तुम्हाला आरसा दाखवतात ते कधीच तुमचे नसतात. सोबत चालत असूनही जे तुमची टीका करतात ते आयुष्याचे साथीदार नसतात, ते तर मार्गातले काटे असतात. आयुष्यातील सगळ्यात मोठी समज हीच आहे की सगळी नाती खरी नसतात आणि प्रत्येक हसण्यामागे भावना असतेच असे नाही. कोणाला त्रासात पाहून हसणे ही सगळ्यात स्वस्त माणुसकी आहे, आणि कोणाच्या शांततेत दडलेलं दुःख ओळखणं ही सगळ्यात खोल समज आहे. दिखावा ही या काळातील सगळ्यात मोठी व्याधी आहे. इथे माणसाची किंमत त्याच्या संवेदनावर नाही तर त्याच्या स्टेटसवर ठरवली जाते. लोक माणूस कमी आणि मुखवटे जास्त घालतात. ज्यांच्या बोलण्यात गोडवा असतो ते मनानेही गोडच असतील असे नाही. कधीकधी सगळ्यात घातक विष सगळ्यात गोड शब्दांत दिलं जातं. नाती ती नसतात जी दाखवली जातात, नाती ती असतात जी निभावली जातात. आणि निभावणं तेव्हाच समजतं जेव्हा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून कोणासाठी तरी स्वतःला लहान करता येतं. पण आजकाल नात्यांमध्ये निष्ठा नाही तर सोय शोधली जाते. आपलं दुःख प्रत्येकासोबत वाटू नका, कारण या जगात तमाशा पाहणारे खूप आहेत आणि जखमेवर मलम लावणारे फारच कमी. वेळच सगळ्यांचे उत्तर देईल, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा आवाज बनाल त्या दिवशी जग आपोआप गप्प बसेल. आयुष्यातला प्रत्येक दिवस नवीन परीक्षा घेतो. काही लोक सोबत असतील, काही सोडून जातील, पण तुम्हाला पुढे चालत राहायचं आहे. कारण
जे खरे आपले असतात ते बदलत्या परिस्थितीतही तुम्हाला समजून घेतात आणि जे आपले नसतात ते कायम संशयानेच पाहतात. प्रत्येक वादळ विनाश घेऊन येत नाही. काही वादळे रस्ते मोकळे करण्यासाठी येतात आणि रस्ता मोकळा झाला की लक्ष दिसू लागते. कितीतरी न बोललेल्या गोष्टी आपण मनातच दडवून घेऊन जातो. लोक म्हणतात रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाऊ. पण खरं तर आपण खूप काही सोबत घेऊन जातो. कधी न सांगितलेलं, कधी कुणी ऐकले या अपेक्षेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जगाला आनंदी ठेवणं हे सगळ्यात कठीण काम आहे. जितके जास्त प्रयत्न कराल तितक्याच लोकांना उणिवा सापडतात. हसलात तर लोक जळतात, गप्प राहिलात तर प्रश्न विचारतात आणि मोडलात तर हेच लोक तमाशा करतात. दररोज सकाळी जेव्हा एक दिवा पेटतो तेव्हा अंधार पडून जातो. तसंच जर माणसाने आपल्या आतला प्रकाश जागा केला तर कितीही निराशा क्षणात हार मानतात. पण हा प्रकाश टिकवणं सोपं नसतं. जेव्हा चारही बाजूंनी टोमणे, अपेक्षा आणि फसवणुकीचा अंधार वेढून टाकतो. जीवन तर प्रत्येक परिस्थितीत चालूच असतं, पण कधीकधी असं वाटतं की हे श्वाससुद्धा उसनवार आहेत. कधी कोणता हप्ता कापला जाईल काही सांगता येत नाही. म्हणून जे आहे, जसं आहे ते मनमोकळेपणाने जगा. कारण जेव्हा आयुष्य घ्यायला येतं तेव्हा श्वासही थांबवून टाकतं. सवयी आणि संस्कार हीच खरी ओळख असते. पैसा, पद, थाट, वैभव हे सगळं केवळ दिखावा आहे. खरा माणूस तोच जो दुःखात उभा राहतो, फक्त फोटोमध्ये हसणारा नाही. कधीही एखादं कच्चं घर पाहून नाती तोडू नका, कारण अनेकदा मातीच्या भिंतीच सगळ्यात मजबूत आधार ठरतात. आणि संगमरवरी भिंती जरी सुंदर दिसत असल्या तरी त्यांच्यावर पाय घसरतात. हातावरच्या रेषा आपल्यालाच तळहातावर असूनही आपल्या ताब्यात नसतात. तसंच नातीही दिसायला आपली वाटतात, पण गरज पडली की परकी होतात. नाती आता नोकरीसारखी झाली आहेत. जिथे चांगली ऑफर मिळाली तिथे सगळं बदलतं. आजकाल लोकांना जास्त मान आणि कुत्र्यांना जास्त तूप पचत नाही. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि मर्यादेपलीकडे गेलं की तीच गोष्ट विष बनते. ज्यांना संयमाने वाट पाहता येते त्यांच्यापर्यंत त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस पोचते. कारण संयम आणि शांतता ही दोन सगळ्यात मोठी शस्त्र आहेत. एक वेळेस सगळ्या वेदनांवर औषध ठरतात आणि दुसऱ्या वेळेला सगळ्यात कठोर शिक्षा. आयुष्याच्या या प्रवासात दोनच सोबती खरे ठरले. पहिला संयम आणि दुसरी परीक्षा. जगाने लाख वेळा साथ सोडली तरी या दोघांनी कधीच साथ सोडली नाही. जर तुम्हाला स्वतः इतरांसमोर सिद्ध करावं लागलं असेल तर समजा तिथे तुमची किंमत उरलेली नाही. जिथे ऐकणारे सौदेबाज असतात तिथे आपली किंमत सांगू नका. कधीकधी एकटं राहणं ही सगळ्यात मोठी नेमत असते. कारण जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्यात राहून मोडणं ही सगळ्यात मोठी शिक्षा असते. लोक म्हणतात वेळ सगळ्या जखमा भरतो, पण खरं तर आपण जखमांसोबत जगायला शिकतो आणि हीच माणसाची सगळ्यात मोठी ताकद असते. कधी कोणाची किंमत कमी लेखू नका, कारण छोटासा फुगासुद्धा समुद्रात बुडत नाही आणि अनेकदा सगळ्यात साधा वाटणारा माणूस सगळ्यात मोठा आधार ठरतो. कलियुगात स्वार्थाशिवाय नातं टिकत नाही. जो जास्त देतो तोच सगळ्यात जास्त फसवला जातो. प्रेम असो, साथ असो किंवा विश्वास. तुम्ही पुढे गेला तर पाडणारेही भेटतील, पण ठाम उभे राहा, कारण परखडपणे तपासणारेही भेटतील आणि मागे ओढणारेही. आणि लक्षात ठेवा, चंद्रालाही ग्रहण लागतं, पण तो पुन्हा चमकतोच. म्हणून खोट्या आरोपांना घाबरू नका. वेळ तुमचं खरं रूप जगासमोर उघड करेल. फक्त थांबू नका, झुकू नका आणि थकू नका. स्वार्थाच्या या काळात जेव्हा भावना ओझं बनतात तेव्हा गप्प राहणं हेच शहाणपणा मानलं जातं. जो माणूस रोज तुम्हाला वेदना देतो त्याच्याकडून पुन्हा पुन्हा अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःच्या आत्म्यावर अन्याय करणं आहे. आणि या आयुष्यातलं सगळ्यात मोठं धैर्य तेव्हा दाखवावं जेव्हा आपण त्या व्यक्तीपासून दूर जाण्याची हिंमत करतो जिला आपण मनापासून प्रेम केलं होतं. कारण
रोज थोडं थोडं मरत राहण्यापेक्षा एकदाच पूर्णपणे तुटणं कधीही चांगलं. आजही मन सांगतं लोक बदलत नाहीत, फक्त आपला स्वार्थ पूर्ण झाला की आपलं खरं रूप दाखवतात. कधीकधी असं वाटतं की या जगात समजून घेणारे कमी आणि परखडून पाहणारेच जास्त उरले आहेत. आजकाल नाती हात धरल्याने नाही तर कठीण परिस्थितीत सोबत दिल्याने मजबूत होतात. पण दुर्दैव असं की लोक ऋतूसारखे बदलतात आणि तुम्ही विचार करत बसतात की तो नेहमी तुमचाच होता. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त हे शिकवायला येतात की एकटं कसं जगायचं. जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आयुष्याची सगळ्यात कडू सत्यता हीच असते की ज्याला तुम्ही सगळं काही समजलात त्यालाच तुम्ही अजिबात कळले नाहीत. आणि मग तुम्ही स्वतःलाच विचारू लागतात, मी खरंच एवढा वाईट होतो का? आता समोरचा काय विचार करतोय याने काहीही फरक पडत नाही. कारण सत्य हेच आहे की जो तुमचं मन आणि तुमचं मौन समजू शकत नाही तो तुमच्या आयुष्यात असण्याचा हकदारच नाही. पैसा असेल तर सगळेच निष्ठावान वाटतात आणि नसेल तर वेळच सांगते की कोण आपले आहेत आणि कोण फक्त मुखवटे घालून फिरत आहेत. आणि जेव्हा सगळे जग तुम्हाला पाडायच्या तयारीत असते तेव्हा स्वतःला उभं करण्याचं कौशल्य तुमच्याकडे असणं फार गरजेचं असतं. लोक म्हणतात माणूस आपलं नशीब स्वतः लिहितो, पण मग त्या नशिबात वेदना कोण लिहितं हे कोणी सांगत नाही. आयुष्य दररोज काही ना काही शिकवतं, कधी आपल्यांची ओळख तर कधी परक्यांचा प्रामाणिकपणा. कधी असा दिवसही येतो की तुम्हाला एवढंच उमगतं, ज्यांच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा होत्या त्यांनीच सगळ्यात जास्त तोडलं. नाती आता नोकरीसारखी झाली आहेत. जशी चांगली ऑफर मिळते लोक ताबडतोब निघून जातात आणि तुम्ही विचार करत बसता माझा संयमच माझी सगळ्यात मोठी चूक होती का? पण लक्षात ठेवा, ज्यांना संयमाने वाट पाहता येते त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या रूपात परत येते. कधी थोडं थांबा, स्वतःकडे नीट पहा. तुम्ही तेच आहात का जे काल होतात? की आयुष्याने तुम्हाला अशा वळणावर आणून उभं केलं आहे जिथे प्रत्येक नातं तुमची किंमत तोलू लागलं आहे. आता तर परिस्थिती अशी झाली आहे की विश्वास ठेवण्याआधी शंका घ्यावी लागते आणि हसण्याआधी विचार करावा लागतो की कुणी त्याचा वेगळाच अर्थ तर काढणार नाही ना. लोक म्हणतात वय आणि आयुष्य यात फरक असतो. वय ते जे आपल्या माणसाशिवाय निघून जातं आणि आयुष्य जे आपल्या माणसांसोबतही कधीकधी ओढतच जातं. पण जेव्हा आपलेच परके होतात तेव्हा वयही ओझं वाटतं आणि आयुष्य शिक्षा. इतक्या संपत्तीवर गर्व करू नकोस माणसा. ज्या दिवशी कुणाचं मन दुखवून काही मिळवलंस त्या दिवशी समज तिजोरी भरली असेल पण आत्मा रिकामी झाली असेल. जे मिळालं ते नशिबात लिहिलेलं मान आणि जे हरवलंय ते नशिबाचा निर्णय समजून सोडून दे. कारण जग तेच पाहतं जे तुम्ही दाखवता, पण वेळ तेच दाखवते जे तुम्ही लपवता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, रागात जो निघून जातो तो कदाचित परत येईल, पण हसत हसत जो निघून जातो तो कधीच परत येत नाही. वेदना तेव्हा होतात जेव्हा मनात खूप काही सांगायचं असतं पण जीभ शांत असते आणि समजून घेणारा कोणीच नसतो. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. फरक एवढाच आहे की कोणी रडून दाखवतं आणि कोणी हसून लपवतं. जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच माणसाच्याही दोन बाजू असतात. आतून काहीतरी वेगळंच आणि बाहेरून काहीतरी वेगळंच. नातं कुठलं पण असो ते हिऱ्यांसारखं असावं. दिसायला लहान पण अमूल्य नाती निभावणं प्रत्येकाच्या आवाक्यात नसतं. कधी स्वतःचा आनंद सोडावा लागतो दुसऱ्याच्या आनंदासाठी. जेव्हा राग आपल्या माणसावर असतो तेव्हा माणूस ओरडत नाही, तो रडतो. अंधारापासून नाही तर अंधारात ठेवणाऱ्यांपासून सावध राहा. विश्वास काचेसारखा असतो. एकदा तुटला की कितीही जोडला तरी तडे दिसतातच. नाव आणि ओळख लहान असली तरीसुद्धा कष्टावर असावी. वेळेचं चक्र फार वेगाने फिरतं, म्हणून ना ताकदीचा अहंकार करा ना संपत्तीचा. सगळ्यांनाच एक दिवस उडून जायचं आहे. चित्रातील रंगासारखं आपण सगळे वेळेच्या फांदीवर बसलेले पक्षी आहोत. खूप चांगले असूनही
तुम्ही प्रत्येकासाठी चांगले ठरू शकत नाही. कुठे तुम्हाला वाईट ठरवलं जाईल तर कुठे वाईट सिद्ध केलं जाईल. म्हणून स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणं गरजेचं आहे. नाहीतर लोक जिथे तुमचा हक्क आहे तिथेही तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतील. कितीही आलिशान घरे, हिरा जवाहरात जमा करा, पण आयुष्यात प्रेम नसेल तर सगळं धूळ मातीसारखंच आहे. दररोज भांडण करा, हवे तितके वाद घाला, पण कुटुंबापासून वेगळं होण्याचा विचार कधीही करू नका. कारण झाडापासून वेगळं झालेलं पान कधीच मौल्यवान राहत नाही. आपल्या आतल्या मुलाला नेहमी जिवंत ठेवा. अतिशय जास्त शहाणपण आयुष्य बेरंग करून टाकतं. चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो अशा लोकांचाही सन्मान करतो ज्यांच्याकडून त्याला कुठल्याही फायदा अपेक्षित नसतो. कितीही आलिशान घरे, हिरे जवाहरात गोळा केले तरी जर आयुष्यात प्रेम नसेल तर ते सर्व धूळ आणि मातीच आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक नातं, प्रत्येक भावना आणि प्रत्येक माणूस जेव्हा स्वार्थाच्या काळात जातो तेव्हा त्याची खरी ओळख आपोआप समोर येते. पैसा माणसाची साथ फक्त मृत्यूपर्यंत देतो आणि आप्त स्मशानापर्यंत, पण केलेली चांगली कर्मे मृत्यूनंतरही सोबत राहतात. आठवणींच्या रूपात, दुवांच्या आवाजात आणि नकळत डोळ्यांच्या कंडातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये. एके दिवशी कुणीतरी आईच्या खांद्यावर डोकं ठेवून विचारलं, आई, किती दिवस मला तुझ्या खांद्यावर झोपू देशील? आई हसली, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, जोपर्यंत लोक मला खांद्यावर उचलणार नाहीत तोपर्यंत. अशी असते आई. स्वतः तुटून जाईल पण आपल्या मुलाला कधी वाकू देणार नाही. जर माझं नशीब लिहिण्याचा अधिकार माझ्या आईकडे असता तर कदाचित माझ्या आयुष्यात एकही दुःख नसतं. पण आज परिस्थिती अशी आहे की बाजारात सर्व काही विकत मिळतं, पण आईसारखं स्वर्ग, सुख आणि वडिलांसारखी सावली कुठेच मिळत नाही. आईने स्वतःच्या हातांनी बनवलेलं अन्न कधी नकार करू नका. कारण या जगात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे एकतर अन्न नाही किंवा आई नाही. संपत्तीचा गर्व दोनच प्रकारच्या लोकांना असतो. एक, ज्यांना सर्व काही वारशात मिळालं असतं आणि दुसरे, ज्यांनी ते फसवणुकीने कमावलेलं असतं. पण खरी कमाई तीच असते जी विश्वासातून, सन्मानातून आणि इतरांच्या दुवांतून मिळते. उडणं ही मोठी गोष्ट आहे. उडाच, नक्की उडा, पण प्रत्येक संध्याकाळी जमिनीवर परत या. कारण तुझ्या यशावर टाळ्या वाजवणारे, तुला मिठी मारणारेही सगळे खालीच उभे असतात. कधीतरी असा प्रयत्न कर की ज्याच्यासाठी तू तळमळला आहेस, कोणी दुसरा माणूस तुझ्यामुळे तळमळू नये. मग ते सुख असो किंवा नातं. प्रत्येक नात्याची जाणीव करा. कारण जेव्हा लोक निघून जातात तेव्हा मागे फक्त आठवणी उरतात. आणि कधीकधी त्या आठवणीच असे प्रश्न बनतात ज्यांची उत्तर आयुष्यभर मिळत नाहीत. जे सूड घेतात त्यांच्यापासून घाबरू नका. घाबरा त्यांच्यापासून जे आपला बदला देवाकडे सोपवतात. कारण जेव्हा न्याय आकाशातून होतो तेव्हा आवाज येत नाही, फक्त परिणाम दिसतो. कधीही कोणाच्या भावनांना इतकं दुखवू नका की जेव्हा तो तुम्हाला आठवेल तेव्हा त्याला फक्त वेदनाच जाणवतील. माणसाच्या गर्वाची मर्यादा इतकीच असते ना, तो पहिल्यांदा स्वतः आंघोळ करू शकतो ना शेवटच्या वेळी. जर एखादा मित्र तुझा राग सहन करतो, तुला चुकीच्या मार्गावरून थांबवतो आणि तरीही तुझ्यासोबत उभा राहतो, तर समज तो फक्त मित्र नाही, तो तुझं नशीब आहे. जे सहज मिळतं ते कदाचित फसवणूक असते. जे कठीणतेने मिळतं तो सन्मान असतो. जे मनापासून मिळतं ते प्रेम असतं आणि जे भाग्याने मिळतं तो खरा मित्र असतो. दोन प्रकारचे माणसं कधीही तृप्त होत नाहीत. एक, ज्यांना ज्ञानाची भूक असते आणि दुसरे, ज्यांना संपत्तीची भूक असते. पण तिसरा एक प्रकार असतो ज्याला फक्त शांतता हवी असते. आणि ती शांतता कोणत्याही बाजारात मिळत नाही. लोकांशी प्रेमाने वागा, हसत बोला. कारण ज्याला तुम्ही कठोर शब्दात दूर करत आहात तो कदाचित आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात असेल. माफी त्यांनाच द्यावी जे चूक करतात, चालाकी करणाऱ्यांना नाही. कारण चालाक माणूस माफी मागत नाही, तो पुन्हा दुखावण्याची संधी शोधतो. आयुष्यात असेही लोक भेटतात जे आपले संपूर्ण पुस्तक फक्त एक पान वाचून लिहून टाकतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, मनुष्य जीवन सहज जगू शकतो, पण दुर्दैवाने तोच
जीवन गुंतागुंतीचं करून टाकतो. भूतकाळाची वेदना त्याला सतत त्रास देते. भविष्याची चिंता त्याला आतून तोडते आणि वर्तमान तो जगतच नाही. तो जिवंतपणे मृत्यूला घाबरतो आणि मरताना जगण्याची इच्छा करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानी माणूस ना मृत्यूचा शोक करतो ना जिवंताचा, कारण जो गेला आहे तो पुन्हा येईल आणि जो आहे तो एक दिवस नक्की जाईल. हे जीवन एक यात्रा आहे, ना सुरुवातीचा गर्व ना शेवटची भीती. पण मनुष्य मोह आणि ममतेच्या जाळ्यात इतका अडकतो की त्याला ना वैराग्य समजतं ना कर्माचं रहस्य. श्रीमद भगवद्गीता हा साधा ग्रंथ नाही, तो आत्म्याचा दीप आहे, जो अंधारात भटकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रकाशस्तंभ बनतो. ज्या घरात रोज गीतेचं वाचन होतं त्या घरात भगवान श्रीकृष्ण स्वतः वास करतात. तिथे फक्त शब्द नाही, तिथे दिव्यता असते. प्रत्येक श्वासात शांती असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. कर्माला यज्ञ समजून केलं तर ते बंधन न बनता मुक्तीकडे नेईल. हे पार्थ, तूही तेच कर. कर्म कर पण मोहात अडकू नकोस. सेवा कर पण फळाचा लोभ ठेवू नकोस. प्रयत्न कर पण परिणाम ईश्वरावर सोपव. हेच खरे कर्मयोग आहे, ज्याचा शेवट मोक्ष आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या शरणे मी तुझे सर्व पाप हरून घेईन. भिवू नकोस, विचलित होऊ नकोस, फक्त माझ्यात समर्पित हो. जो मनुष्य आपलं संपूर्ण जीवन, आपले प्रत्येक कर्म, विचार आणि भावना ईश्वराच्या चरणी अर्पण करतो, त्याचं प्रत्येक कर्म भक्ती बनतं. तो कर्म करत नाही, तो ईश्वराची उपासना करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नवीन सुरुवात भीतीदायक असते, पण जो त्या भीतीशी लढतो तोच खऱ्या यशाचं दर्शन घडवतो. कान्हा म्हणतात, तू जे करतोस ते तुला वाटतं तुझ्या इच्छेने, पण घडतं ते माझ्या इच्छेनेच. म्हणून तू तेच कर जे मी इच्छितो, मग घडेल तेच जे तुला हवं आहे. जीवनात दोन व्यक्ती असणं आवश्यक आहे. एक श्रीकृष्ण, जो शस्त्र न उचलताही तुमचा विजय निश्चित करून देतो, आणि दुसरा कर्ण, जो पराभवाची चाहूल लागली तरी तुमची साथ कधीही सोडत नाही. लोक म्हणतात की आपल्यांसमोर झुकायला हवं, पण खरे आपले तेच असतात जे तुम्हाला कधी झुकूच देत नाहीत. जो माणूस चूक करताना आजूबाजूला पाहतो तो स्वतःलाच फसवतो, कारण तो वर पाहत नाही, आणि जो वर पाहतो तो कधीच खाली पडत नाही. अशी कर्म करा की मृत्यू आला तरी शरीर नष्ट होईल पण नाव अमर राहील. अशी कर्म करा की लोक तुम्हाला आठवणीत ठेवतील, माफी देण्याच्या यादीत नाही. जे लोक तुमच्या दुःखात गप्प राहतात पण तुमच्या यशावर गप्प राहू शकत नाहीत, ते तुमच्या प्रवासाचे खरे साथीदार नाहीत. जो मनुष्य धर्मात स्थिर राहून मोह आणि ममता या पलीकडे जाऊन प्रत्येक कर्म प्रभूच्या चरणी अर्पण करतो, तीच आत्मा खरी स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो भक्त श्रद्धेने माझं स्मरण करतो, माझी पूजा करतो, माझ्या नावाचा जप करतो, त्याच्या सर्व दुःखांचं ओझं मी स्वतः उचलतो. आणि जो जे खऱ्या मनाने मागतो ते त्याला देतो. जन्म नशिबाने होतो, मृत्यू वेळेने, पण मृत्यूनंतरही जिवंत राहणं फक्त आणि फक्त कर्मामुळे. म्हणून अशी कर्म करा जी कधीही संपणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी भूतकाळ जाणतो, मी वर्तमान पाहतो आणि मी भविष्यही ओळखतो, पण मला कोणीच ओळखू शकत नाही, कारण मला ओळखण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच हरवावं लागतं. कधीकधी पडणंही गरजेचं असतं. तेव्हाच कळतं कोण उचलायला येतं आणि कोण फक्त पाहत उभं राहतं. नेहमी स्वतःकडून अपेक्षा ठेवा, कारण इतरांकडून अपेक्षा ठेवणारा माणूस पुन्हा पुन्हा तुटतो, पण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो 1000 वेळा तुटूनही अखंड राहतो. धर्म म्हणजे फक्त पूजा नाही, धर्म म्हणजे कोणाचं वाईट न करण्याची भावना. कोणी आपलं वाईट केलं ते त्याचं कर्म आहे, पण आपण कोणाचं वाईट करू नये हाच आपला धर्म आहे. कधीही कोणाच्या मनाशी खेळ करू नका, कारण तुमच्यासाठी तो खेळ असू शकतो पण दुसऱ्यासाठी ते संपूर्ण आयुष्य असतं. कदाचित तुम्ही तो खेळ जिंकाल पण त्या माणसाला कायमचं गमवाल, आणि ही अशी हार असते जी आयुष्यभर बोचत राहते. शांतपणे लक्षात ठेवा,
तुमची सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही, प्रसिद्धी नाही, तर तुमचा वेळ आहे. तो कुणाला देता आणि कोणासाठी देता हे फार विचारपूर्वक ठरवा. कारण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा बोलणी, वचने आणि दिखावा धुरासारखे उडून जातात. तेव्हा कळतं लोक फक्त शब्दांनी आपले होते, खरं तर सगळेच परके निघतात. माणसाला त्याच्या चुका केल्याची शिक्षा लगेच मिळेलच असं नाही, पण वेळ कधीही कोणालाही माफ करत नाही. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्षीची गरज लागत नाही. कोणीही कुणाचं नसतं, सगळे फक्त स्वार्थाने जोडलेले असतात. आणि जे लोक आपल्या सगळ्यात जास्त हक्क सांगतात तेच सर्वात आधी पाठीमागून वार करतात. बळकट दिसणाऱ्या लोकांकडे पाहून असं समजू नका की त्यांना काहीच वाटत नाही. खरं तर तेच लोक सर्वात जास्त तुटलेले असतात. सगळेच आयुष्य जगतात, पण कोणी आयुष्याबरोबर हसतो तर कोणी त्यातच गुदमरतो. आजही तुमच्याकडे सगळं असूनही तुम्ही दुःखी असाल तर समजा कमतरता वस्तूंमध्ये नाही, कमतरता समाधानात आहे. मित्रांनो, आम्ही आशा करतो की हा उपदेश आणि कथा तुम्हाला आवडल्या असतील. तुम्हाला हा उपदेश आणि कथा आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, भक्तिकथा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे ज्ञानमय व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय